धाराशिवच्या तुळजापूरमध्ये एक महत्त्वाचा निकाल लागलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आज लागला आहे। तुळजापूर मधल्या मंगरुळ गटामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे जे उमेदवार आहेत ते माडजेताई आहेत आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते कृष्णा रोजकरी आहेत। मात्र महत्त्वाचा विषय म्हणजे कृष्णा रोजकरी आणि सीमा माडजे या समाजवादी पार्टीत आहेत, तर देवानंद भाऊजी आहेत हे शिवसेनेत आहेत। ह्याच्यामुळं एक महत्त्वाचा निकाल जे आहे त्या ठिकाणी लागलेला आहे। भैया, समाजवादी पार्टीमधून तुम्ही खातं खोललं जिल्ह्यामध्ये, काय भावना आहेत? समाजवादी पार्टीचा मी महाराष्ट्राचा युवकचा प्रदेशाध्यक्ष आहे। आता भाऊ जरी शिवसेनेत असले तरी मी इकडं प्रदेशाध्यक्ष होतो। मग भाऊनी पूर्ण पॅनलला ह्या तुळजापूरमध्ये लढवायचं ठरवलं, पण तिकीट शिवसेनेने दिलेलं नसल्यामुळं मग माझ्या हातात समाजवादीचे तिकीट होते। मी म्हणलं माझ्या ह्याच्यावर आपण लढू। मग माझं समाजवादीचे मी सगळ्यांना AB फॉर्म देऊन लढवले, 4 लढवले होते। मग त्या चौघाचे फॉर्म बाद झाले, आमच्या दोघाचे राहिले, दोघाचे विजय झाले। त्या 4चे 4 येत होते आपले सगळे निवडून। समाजवादीचं खातं खोललं तुम्ही? समाजवादीचं खातं खोललं। भाऊ, तुम्ही शिवसेनेत आहेत, पण लेक आणि मुलगा म्हणजे दोघं बी समाजवादी पार्टीकडून निवडून आलेत, काय पुढं? अशी परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी की आम्ही शिवसेनेच्या धनुष्यमानावर आम्ही जवळजवळ तालुक्यामध्ये निम्म्या जागा लढत ठरवतो। आम्ही पंचायत समितीच्या 8 जागा आणि जिल्हा परिषद 4 जागा लढत ठरवतो। पण ऐन टायमाला आमचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे यांनी आम्हाला AB फॉर्म दिले नाही। आमची एवढी गडबड झाली की शेवटच्या दिवशी आम्ही AB फॉर्म आमचे कृष्णाभाई रोजकरी प्रदेशाध्यक्ष युवकचे त्यांना सांगितलं आम्ही की आम्हाला AB फॉर्म तुमचे आम्हाला द्या। त्यांनी ताबडतोब मुंबईहून हेलिकॉप्टर आलं, इथं हेलिकॉप्टर आजमीन फॉर्म पाठवून दिले इथं आणि सकाळी 11 वाजता फॉर्म इथं टच झाले। 11 वाजता फॉर्म आल्यामुळे आम्ही 11 वाजता एवढी गडबड झाली आमचे फॉर्म भरला, ती फॉर्म भरून आम्ही ताबडतोब फॉर्म भरले। परंतु ह्या दोघांचे फॉर्म मंजूर झाले आणि राहिले 5-6 फॉर्म नामंजूर झाले। का तर ऐन टायमाला भरल्यामुळे त्याला कुठं शिवसेने लिहिलं होतं, कुठं नंबर चुकले असं गोळ झाला। त्यामुळे आमचे नाही तर आम्ही या तालुक्यामध्ये आम्ही कमीत कमी 3 तरी आम्ही समाजवादी पार्टीचे जिल्हा परिषद निवडून आणत होतो आणि खाली 6 तरी निवडून आणत होतो आम्ही। या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप, तुमची बाईट काल परवा एक व्हायरल झाली होती, नेमकं काय घडलं होतं? नाही, काय घडलं नाही, आम्ही जनतेला सांगितलं आम्ही इतके प्रेमळ माणसं आहेत। लोक आम्हाला गुंड म्हणतात, पण जेवढे गुंड असतात तेवढे इतके प्रेमळ असतात हे लोकांना माहीत नाही। आम्ही एवढे प्रेमळ आहेत, पण आम्हाला जर गुंडगिरी केली तर आम्ही ते सहन करत नाही। आमचं डोकं तसं आमच्या वडिलाचं रक्त असं मला वाटतं, कारण आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला जर कुणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन कधीच करू शकणार नाही। ताई, विजय प्राप्त केलाय, वडिलाची आणि भावाची साथ भेटली? हो, मला माझ्या वडिलांचा वारसा मिळालेला आहे आणि लोकांना असं वाटेल की एक महिला निवडून येणे म्हणजे त्याचा कारभार सगळं घरची बघणार, म्हणजे माझे मिस्टर बघणार। पण माझ्या बाबतीत असं काही होणार नाही। मी स्वतः सक्षम आहे सगळा कारभार बघण्यासाठी आणि माझ्या मिस्टरांचा काही हस्तक्षेप असणार नाही कुठल्या गोष्टीत। काय करणार पुढे? रस्ते वगैरे किंवा आपल्या मंगरुळ गटाचा पूर्ण विकास काय असतो तो लोकांना दाखवून द्यायचा आहे आपल्याला। करायचं? हां, नक्कीच एकंदरीत हे समाजवादी पार्टीचे दोन्ही बहीण भाऊ जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि एक वेगळाच निकाल तुळजापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अभिजित भिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।